नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अंतरा फूडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे रसरशीत असं मटण। तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे। मटण घेतलेलं आहे, त्यानंतर सुके मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये गरम मसाला, मटण मसाला, हळद आहे, घरगुती लाल तिखट आणि मीठ, आणि फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, टोमॅटो घेतलेला आहे, हिरवा मसाला घेतलेला आहे, त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आहे, आणि भाजका मसाला, दालचिनीचा एक तुकडा आणि 4 ते 5 तमालपत्र। तर आता आपण कुकरमध्ये तेल गरम करत ठेवूया। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण तमालपत्र आणि दालचिनी घालूया, आणि त्यामध्येच आता आपण कांदा देखील घालूया, आणि कांदा चांगला लालसर रंगावर आपण परतून घेऊया। तर कांदा आपला लालसर होत आलेला आहे, तर त्यामध्येच आता आपण टोमॅटो घालूया, आणि तो देखील मऊ होईपर्यंत छान असा परतून घेऊया। तर बघा, छान असा कांदा टोमॅटो लाल झालेला आहे। तर त्यामध्ये आता आपण हिरवं वाटण घालूया आणि भाजकं वाटण घालूया, आणि 1-2 मिनिटावर छान असा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेऊयात। आणि बघा, आपला मसाला भाजत आलेला आहे। आता यामध्येच आपण सुके मसाले घेतलेले होते ते सगळे घालणार आहोत, आणि ते देखील 1 मिनिटावर परतून घेऊया। बघा, छान असा कलर आलेला आहे। आता यामध्येच आपण मटण घालूया, आणि ते देखील 1-2 मिनिटावर छान असं परतून घेऊया। तर बघा, आपल्या मटणाला सगळा मसाला कसा पूर्ण लागलेला आहे, आणि छान असं कलरफुल दिसतंय मटण, बघू शकता। मस्त असा कलर आलेला आहे। आता यामध्येच आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालूया। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा तुम्ही पाणी घाला। मी बरोबर 2 ते 3 वाट्या रस्सा होईल एवढं पाणी घातलेलं आहे। तर बघा, बघू शकता तुम्ही, कलर किती छान आलेला आहे आपल्या मटणला। आणि कुकरला आपण 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया। 4 ते 5 शिट्टीमध्ये आपलं मटण खूप छान शिजतं। तर बघा मंडळी, आपला कुकर देखील थंड झालेला आहे, आणि तुम्ही बघू शकता मटणाला किती छान असा रसरशीत कलर पण आलेला आहे, आणि खूप छान असं आपलं मटण दिसत आहे। तर बघू शकता तुम्ही, खूप छान दिसतंय मटण। तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।